कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून या मतदारसंघाला प्रगतीच्या नव्या शिखरावर नेण्यासाठी ठोस आणि परिणामकारक काम करण्याचा निर्धार केला आहे, असे ठाम प्रतिपादन भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सानिका राहुल आवाडे यांनी केले। 7 तारखेला माझ्या लग्नाची हळद लागणार होती, मात्र आता हळदीऐवजी माहेरच्या लोकांनी मला गुलाल लावून विजय उत्सव साजरा करावा, असे भावनिक आवाहन त्यांनी मतदारांशी संवाद साधताना केले। सानिका आवाडे यांच्या या भावनिक सादाला कोरोची मतदारसंघात मोठा प्रतिसाद मिळत असून त्यांना दिवसेंदिवस वाढता जनसंपर्क मिळताना दिसत आहे। आज त्यांनी मतदारसंघातील विविध भागात महिलांची भेट घेऊन मनमोकळेपणाने संवाद साधला। या भेटी दरम्यान महिलांनी आपल्या समस्या, अपेक्षा आणि विकासाविषयीच्या सूचना थेट उमेदवारांसमोर मांडल्या। पाणी पुरवठा, रस्ते, आरोग्य, महिलांचे सक्षमीकरण, स्वच्छता, शिक्षण आणि स्वयंरोजगाराच्या या मुद्द्यावर महिलांनी विशेष भर दिला। यावेळी सानिका आवाडे म्हणाल्या, महिलांचा विश्वास आणि पाठिंबा हाच माझ्या लढ्याचा खरा आधार आहे। महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि त्यांच्या सन्मानासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रभावी काम करण्याची संधी मला द्या। कोरोची मतदारसंघाचा विकास केवळ आश्वासनांपुरता मर्यादित न ठेवता प्रत्यक्षात उतरवण्याचा माझा निर्धार आहे। या संवादादरम्यान उपस्थित महिलांनी सानिका आवाडे यांच्या कार्यशैलीवर विश्वास व्यक्त करत आम्हाला विकास करणारा, सर्वसामान्यांशी थेट संवाद साधणारा आणि प्रश्नांची जाण असलेला प्रतिनिधी हवा आहे, अशी भूमिका मांडली। यामुळे या भेटीत उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला। दरम्यान कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघात सानिका आवाडे यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस वेग येत असून गावोगावी, वाड्या वस्त्यांमध्ये त्यांचे स्वागत केले जात आहे। कार्यकर्त्यांचा उत्साह, महिलांचा वाढता पाठिंबा आणि सर्वसामान्य जनतेचा सकारात्मक प्रतिसाद पाहता विजय आता समीप आला असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत। एकीकडे भावनिक आव्हान, दुसरीकडे विकासाचा ठोस अजेंडा आणि तळागाळातील लोकांशी थेट संवाद, या त्रिसूत्रीवर सानिका आवाडे यांचा प्रचार सुरू असून कोरोची मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। येणाऱ्या निवडणुकीत महिलांचा कौल कोणाच्या बाजूने लागतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे।